हे बघा, आम्ही छगनराव भुजबळांच्या कॅबिनेटमधल्या समावेशाचं स्वागत केलं. जी माणसं ओबीसीच्या हक्क अधिकार पंचायत राजमधल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू. जी माणसं या धोरणाच्या विरोधामध्ये आड येतील आम्ही त्यांना कडाडून विरोध करू. मग ते भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सेना असो, कोणी असो, आमची प्रायोरिटी ओबीसींची आहे. साहेब, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतलं आणि छगन भुजबळांना जे आहे ते मंत्रिपद दिलं. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद छगन भुजबळांना देणार आहेत अशी एकंदरीत चर्चा आहे. आणि नाशिकचे जे नाशिकच्या पालकमंत्री याचं पदासंदर्भात देखील चर्चेचं जे आहे ते उदाहरण मानलं. मला वाटतं रिप्लेस कुणी कुणाला करू नये. मग अशी रिप्लेसमेंट असेल तर ओबीसींचा विश्वास यांना कधीही मिळणार नाही. भुजबळ साहेबांचं स्वतःचं कर्तृत्व आहे, स्वतःची ओबीसीची ठाम अशी भूमिका आहे. त्यामुळं मुंडे साहेबांना पर्याय म्हणून जर भुजबळांना दिला असेल तर ओबीसींना ते आवडणार नाही. धनंजय मुंडे साहेबसुद्धा काही दिवसांनी मंत्रिमंडळात दिसतील, हे मी निश्चित जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगेन.